श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ भक्तांनो. आज जर तुम्ही हा मंत्र पाहिला नाही तर स्वामी महाराज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आज चुकूनही दुर्लक्ष करू नका. आज तुमच्या त्या पैशाची कमतरतेला, तुमच्या त्या दारिद्र्याला, तुमच्या त्या गरिबीला हा मंत्र तोड आहे. मला माहिती आहे तुम्ही खूप गरिबीमध्ये झुंजताय, तुम्ही खूप कर्जामध्ये डुबलेले आहात. पण आजच्या नंतर असं होणार नाही. आता तुमचे दिवस आलेले आहे. आता तुमचे दिवस खूप आनंदात येणार आहे. तुमचे दिवस उद्यापासून बदलायला सुरुवात होणार आहे. हा मंत्र ऐकताच चमत्कार घडायला 24 घंटे लागतात. त्यामुळे तुम्ही 24 घंट्यानंतर अनुभव घेसाल की आपण त्या मंत्रामुळेच आज आनंदी झालो. हा मंत्र साधा मंत्र नाही आहे. या मंत्राला तुम्ही हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेऊन 1 ते 1.5 मिनटं ऐकू नका. हा मंत्र बघून दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही या मंत्राला बघून दुर्लक्ष केलं तर स्वामी महाराज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. यामुळेच तुम्ही याला बघून दुर्लक्ष अजिबात करू नका. हाताने पाप करू नका. हा मंत्र पूर्ण म्हणजे पूर्ण ऐका आणि तुमची दारिद्र्य मुक्त करा. तुमची पैशाची अडचण मुक्त करा. स्वामी महाराज या भक्ताची पुकार तुम्ही आज या ठिकाणी या मंत्राच्या साह्याने तुम्हाला ऐकावीच लागणार आहे. कारण की हा मंत्र तुमच्या भक्ताच्या कानावर पडताच तुमचे जे भोळापण आहे तो बाहेर निघणार आहे आणि तुम्ही याची इच्छा पूर्ण करणार आहे. तुम्ही याचे कर्ज पूर्ण साफ करणार आहे. तुम्ही याची गरिबी दूर करणार आहात. याची दारिद्र्य तुम्ही दूर करणार आहात. मला माहीत आहे तुम्ही जर हा मंत्र त्या भक्ताच्या कानावर ऐकला आणि त्याने तो पूर्ण श्रवण केला तर तुम्हाला आज त्याला पैसा देणं आहे. त्याची इच्छा पूर्ण करणं आहे. महाराज आता तुम्ही बस झालं. आता भक्तांनी खूप वाट बघितली. आजपर्यंत भक्त फक्त वाटच बघत आलेले आहे. पण आज तसं होणारच नाही. महाराज तुम्ही आज एका फटक्यात या भक्ताला पैसा देणार. एका फटक्यात त्याची इच्छा पूर्ण करणार. एका फटक्यात त्याला कर्जमुक्त करणार. आणि आज तुम्हाला ते करावंच लागणार आहे. आज तुमची ही मजबुरी राहणार आहे. कारण की हा मंत्रच तसा आहे. आणि जे भक्त 1, 2, 10 मिनटे ऐकणार आहे ते ढोंगी भक्त आहे. त्यामुळे त्या भक्ताची पुकार तुम्ही ऐकू नका. जे भक्त या मंत्राला पूर्ण ऐकतील, पूर्ण 1008 वेळा ऐकतील आणि दिवसातून 3 वेळा ऐकतील त्याच भक्ताची या ठिकाणी इच्छा पूर्ण करा. असं कोणत्याच आयऱ्या गैऱ्या भक्ताची तुम्ही पुकार ऐकू नका. अशा ढोंगी भक्तांना तुम्ही मान देऊ नका. जे कट्टर भक्त आहात, खूप सारे आपले कट्टर भक्त आहे. त्यामुळे तुम्ही त्या कट्टर भक्ताची पुकार ऐका. ते खूप दिवसापासून तुम्हाला काहीतरी मागताय आणि तुम्ही त्यांना बघून दुर्लक्ष करताय. पण आज मी तुमचा इतका भारी मंत्र या ठिकाणी त्यांच्या कानावर टाकणार आहे. तो मंत्र त्यांच्या कानावर पडताच तुमचे डोळे उघडणार आणि तुम्ही त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करायला तुम्ही मजबूर व्हाल. तर चला भक्तांनो, आज असा मंत्र आणलेला आहे मी. जर तुमच्या तो कानावर पडला तर स्वामी महाराज मजबूर होतील तुम्हाला पैसा द्यायला वाचून. स्वामी महाराजची मजबुरी राहील. कारण की तो मंत्रच तसा आहे. तो मंत्र जसाच तुमच्या कानावर पडणार तशी तुमची इच्छा उमगणार. तशी तुमच्या घरामध्ये पैसा येणार. तुमची जी पण इच्छा असेल ती पूर्ण होणार. तुमचे कर्जे माफ होणार. तुमचे कर्जे साफ होणार आणि तुमचे जीवन आनंदी होणार. हा मंत्र असाच नाही. या मंत्राला खूप भाग्य लागतं. हा मंत्र आज तुमच्या कानावर पडणार आहे. याचे कारण म्हणजे तुमची काहीतरी मागच्या जन्मातले पुण्य असेल, तुमच्या आजोबाचे असेल, तुमच्या पंजोबाचे असेल किंवा तुमच्या वडिलाचे असेल. त्यामुळेच तुम्हाला हा मंत्र मिळाला आहे. हा मंत्र असाच एक पिढीचा मंत्र नाही आहे. जर आज तुम्ही चांगले कार्य केले तर हा मंत्र तुमच्या मुलाला, तुमच्या पुतण्याला मिळणार. इतकं मोठं भाग्य लागतं हा मंत्र ऐकायला. तुझं खूप मोठं भाग्य आहे की तुझ्यासमोर हा मंत्र आला. हा मंत्र ऐकण्यास खूप मोठे पुण्य आणि खूप मोठे भाग्य आणि चांगले कर्म लागते. तुझ्यासमोर हा मंत्र आलेला आहे. याचे कारण म्हणजे तुझ्या आजोबांनी, तुझ्या पंजोबांनी, तुझ्या वडिलांनी खूप सारे कर्म केलेले आहे. खूप चांगले कार्य केलेले आहे. त्याचमुळे तुला हा मंत्र मिळाला आहे. आणि या मंत्राचं तू
तुलाही मिळाली, तू या संधीचं सोनं करून टाक. आता तुझी कोणतीच इच्छा अधुरी राहणार नाही. ते म्हणजे तुझ्या वडिलामुळं, तुझ्या आजोबामुळं, तुझ्या पंजोबामुळं त्यांनी चांगले कार्य केले, त्यानंतर तुला हा मंत्र मिळाला. ज्याला ज्याला हा मंत्र मिळाला त्याची इच्छा पूर्ण झाली. त्याच्या बँक खात्यात पैसा येऊन गेला, त्याचे कर्जे माफ झाले, त्याची दलिद्री ही कायमची दूर झाली. आज तुझी बारी आज. तू खूप दिवसापासून मंत्र ऐकत आहे, पण हा मंत्र तू ऐकलाच नाही. यामुळेच तुला दलिद्री काय जात नाही, तुझे कर्जे काय माफ होत नाही, तू कर्जातून मुक्त काय होत नाही. त्याचे कारण फक्त हा मंत्रच आहे. हा मंत्र तुला मिळालाच नाही आजपर्यंत. हा मंत्र तुला आज मिळाला. तुझा आज हा खूप भाग्याचा दिवस आहे. आज हा तुझा खूप कष्टाचा दिवस आहे. तुझे जे आजोबांचे कष्ट होते, तुझे जे पंजोबाचे कष्ट होते, तुझे जे वडिलांचे कष्ट होते, त्याचे फळ आज तुम्हाला मिळाले आहे. आणि या संधीचं तू सोनं करून टाक. तू जर ढोंगी भक्त असला तर तू खूप मोठं पाप करशील. तू या मंत्राला 2, 5, 10 मिनटं ऐकशील आणि सोडून जाशील. पण या ठिकाणी काही कट्टर भक्त आहे, ते भक्त पूर्ण हा मंत्र ऐकतील. पूर्ण म्हणजे पूर्ण 1 ते 2 वेळा हा मंत्र ऐकतील. हा मंत्र ऐकताच त्यांच्या इच्छेला आग लागेल, त्यांची इच्छा पूर्ण होईल. स्वामी महाराज त्यांची इच्छा पूर्ण ऐकेल आणि ती पूर्ण करेल. ती इच्छा काही पण असेल, त्यांच्या बँक खात्यात पैसा जमा व्हायची इच्छा असेल, ती पण या ठिकाणी पूर्ण करतील. आणि दुसरी कोणती पण असेल, दारिद्र्याची असेल, घरामध्ये भांडणटंटे सतत चालत असतात, तर त्या घरामध्ये सुखाचे डोंगर कोसळणार आहे. त्या घरामध्ये सुखाचा पाऊस पडेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. हा मंत्र काय साधा मंत्र नाही आहे. आज संधीचं सोनं करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे. हा मंत्र तुला मिळाला याचे कारण तुझे जी पिढी होती, 3 पिढ्या, त्यांनी काहीतरी चांगलं काम केलेले आहे. हा मंत्र असंच कोणाला नथू करायला मिळत नाही. त्यामुळे तू या मंत्राला अर्धवट ऐकून असंच स्वामींच्या नजरामध्ये तू पापी ठरू नको. तुला आज स्वामी महाराजांची शपथ आहे, हा मंत्र पूर्ण ऐक. तुला महाराजांची शपथ आहे की तू हा मंत्र अर्धवट ऐकू नको. कारण की स्वामी महाराजांनी एकदा बघून दुर्लक्ष केलं तर आयुष्य पुरं पापात पडून जातं, आयुष्यात पूर्ण दारिद्र्य होऊन जाते. तर चल, आज तुला हा मंत्र पूर्ण ऐकावाच लागणार आहे. आणि स्वामी महाराजांना सुद्धा तुझी इच्छा पूर्ण करायला आपण आज या मंत्राच्या साहाय्याने भाग पाडूया. तर चल करू मंत्राला सुरुवात करण्यापूर्वी तू जर स्वामींचा कट्टर भक्त असला तर तू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर. तुला स्वामींची शपथ आहे, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नाव लिहायला विसरू नको. तर चल करूया त्या मंत्राला सुरुवात. ओम नमो गुरु दत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा. ओम गुरु दत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा. ओम गुरु दत्तात्रेयाय
धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा। ॐ नमो गुरुदत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा। ॐ नमो गुरुदत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा।
ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ नमो गुरुदत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा। ॐ नमो गुरुदत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा।
ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ नमो गुरुदत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा। ॐ नमो गुरुदत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा।
ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ॐ नमो गुरुदत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा। ॐ नमो गुरुदत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा। ॐ गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा।
ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम नमो गुरुदत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा। ओम नमो गुरुदत्तात्रेय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय 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 धनं प्रदाय स्वाहा।
ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा। ओम गुरुदत्तात्रेयाय धनं प्रदाय स्वाहा।